नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। आजच्या व्लॉगची सुरुवात मी केली जवळजवळ दुपारच झालेली आणि या ताई आलेल्या। तर या ताई कोण आहेत ना मी तुम्हाला यापुढे सांगतेच बघा। या आहेत इन्स्टा फॉलोवर। इन्स्टावर माझं आताच मी अकाउंट चालू केलं आहे, जवळजवळ महिना झाले असेल। मी मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं। आणि या ताई आहेत ना म्हणजे तशा मला नेहमी म्हणजे त्यांना मी दिसते, मला त्या दिसतात, पण त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता आणि म्हणजे फायनली त्यांनी इन्स्टावर मला फॉलो करून तिथून कॉल करून त्या शेवटी मला इथे घरी भेटायला आलेल्या आहे। त्यांना शिवायचे होते, माझ्याकडून ब्लाऊज शिवून घ्यायची होती। तर फायनली म्हणजे बरेच दिवस येईन करून त्या आलेल्या आणि इकडे बघा बऱ्याच साड्या आणलेल्या त्यांनी शिवण्यासाठी आणि एकदमच गोड आहेत त्या ताई बोलण्यासाठी, म्हणजे एकदमच स्वभाव त्यांचा एकदम असरा आहे आणि मस्तच वाटलं मला। पहिल्यांदाच भेटलेली मी त्यांना, पण म्हणजे तशी दिसलेलं एकमेकींना, पण असं एकमेकींशी पहिल्यांदाच बोललेलं आणि असं मला वाटलं पण नव्हतं की आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो आणि पहिल्यांदाच बोलतो आम्ही एकमेकींशी। एकदम म्हणजे असा मैत्रीण असल्यासारखं एकमेकीं, म्हणजे त्या माझ्याशी बोलत होत्या आणि मी पण त्यांच्याशी। मस्तच वाटलं मला त्यांच्यासोबत बोलून। आणि हां, त्याचीसुद्धा इन्स्टा आय डी आहे। आता मी त्यांची काय इन्स्टा आय डी तुम्हाला सांगत नाही, कारण त्यांना ते बरोबर वाटेल की नाही मला माहिती नाही, म्हणून मी काय त्यांना म्हणजे त्यांच्या आय डीचं नाव तुम्हाला काय सांगत नाही। पण मस्तच वाटलं मला त्यांना भेटून। थोडा वेळ आम्ही एकमेकींशी बोललो, पण गप्पा गोष्टी पण केल्या। कसं शिवायचं आहे, कोणत्या साडीचा कशी डिझाईन करायची, ब्लाऊजची, स्लीवची, बॅकची, आणि ते सर्व म्हणजे जवळजवळ आम्ही अर्धा पाऊण तास एकत्र म्हणजे बोलत होतो। आणि इकडे बघा इतक्या साड्या आणलेल्या तरी मी आता तुम्हाला एका पाठोपाठ एक दाखवतेच। ही जी आहे ना पिंक कलरची, ती पण काठपदरीमध्ये होती आणि त्याच्यावरचा पहिले त्यांना ब्लाऊज शिवून हवा होता। मी त्यांना पहिल्यांदा बोलली पण की पहिलाच ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज पहिल्यांदा शिवायला द्या, म्हणजे कसा घातल्यानंतर समजते की साधा ब्लाऊज थोडा इकडं तिकडं काय झालं तरी चालतं, पण चांगल्या साडीवरचा नको। पण त्या बोलल्या की असू देत, मला हीच पाहिजे आता 2-3 दिवसांनी आणि ही शिवून दे। आणि मी हा जो एडिट करते ना, व्हिडिओ अपलोड करते ना, म्हणजे त्यावेळेला मी हा ब्लाऊज त्यांना शिवून त्यांनी वेअर पण केलेला, बऱ्यापैकी बसलेला त्यांना ब्लाऊज। आणि इकडे बघा ती ऑरेंज कलरची दाखवली, ती अशी मुनिया पैठणीमध्ये आहे। आणि ही तिसरी साडी, ही पण मस्तच एकदम, म्हणजे मला ही साडी आवडली त्यांची। कॉटनमध्ये आहे आणि मिरर वर्क आहे त्याच्यावर, मस्तच वाटत होते एकदम पिंक कलरची। आणि त्यानंतर ही एक साडी होती अशी म्हणजे काठपदरमध्ये नाही बोलता येणार, पण आहे त्यातल्या त्यात छान आहे ही पण साडी। आणि याच्यावरचा पण त्यांनी ब्लाऊज शिवायला सांगितलेला आणि हा वेल्वेटचा फक्त वेल्वेट आणून दिलेला त्यांनी 1.5 मीटर। त्यांना त्याचा ब्लाऊज शिवायचा होता आणि त्या मेजरमेंटची त्यांनी 2 ब्लाऊजं दिलेली बघा। आता हा रेड कलरचा आहे ना, तो सिम्पल एल्बो लेंथपर्यंतची स्लीव्ज होती आणि जो माझ्या हातात आहे ना ब्लॅक कलरचा वेल्वेटचा लॉंग स्लीव्ज असा त्यांना तो जो वेल्वेटचा फॅब्रिक आहे ना त्याचा शिवून हवा होता। तर जसं जसं त्यांनी सांगितलं ना तसं आता बघू, जसं जसं माझ्याच्याने होईल ना तसं मी तुमच्यासोबत शेअर करीनच। याची ब्लाऊजं शिवलेली आणि झाली, मी ठेवून दिली ती ब्लाऊजं आणि लगेचच मी इथं जवळजवळ संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ही झाडं आता बरेच दिवस झाले, जवळजवळ 8-10 दिवस झालेली ही झाडं येऊन माझ्या घरात, पण लावणं काय माझ्याच्यानं झालं नव्हतं, रिपोर्टिंग काय मी यांची केली नव्हती। फायनली संध्याकाळची वेळ होती आणि मी हे काम करायला घेतलेलं आणि हे काम करून पण मला जायचं होतं बाहेर। ते काय मी आता या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार नाही, कारण म्हणजे बराच मोठा व्लॉग होईल, म्हणून मग ती पुढच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीन। पण त्या अगोदर म्हटलं ही झाडं लावून घ्यावी। मनी प्लॅन्ट आणि झेड प्लॅन्ट मी घेऊन आलेली आणि ही जी माती होती ना माझ्याकडे थोडी, म्हणजे जुन्या कुंड्यांमध्ये ही माती होती आणि ती मी अशा प्रकारे फोडून थोडी ऊन द्यायला ठेवून दिलेली आणि चांगलं कडक ऊन दिलेलं, जेणेकरून आहे ना चांगली झाडं त्याच्यात ग्रो होतील। आणि मग तीच मी माती परत अशी दगडाने बारीक करून या कुंड्यांमध्ये, मोठ्या कुंड्यांमध्ये ही झाडं लावून घेतलेली। बघा इथे एकीकडे माझं झाडं लावण्याचं काम चालू होतं आणि जिकडे मला जायचं होतं ना ते मेन म्हणजे जियांशचं काम होतं। जियांशसाठी सरप्राईज होतं, म्हणजे सरप्राईज नाही बोलता येणार, त्याच्यासाठी एक वस्तू आणायची होती आणि तिकडेच आम्हाला जायचं होतं आणि त्याची लुडबुड चालू होती की मम्मी चल ना पटपट तू, नंतर आपण करू हे काम। असं म्हणजे मी घाईघाईतच हे करत होती, कारण बरंच यावेळेला ना मला तर वाटतं 5 पण वाजून गेलेलं आणि मला ही झाडं आज लावायचीच होती काही करून, कारण काव्याचे पप्पा पण मला बोलत होते की ही झाडं आणून किती दिवस झाली घेत नव्हते, तर तू
म्हणजे जबरदस्ती मला ही घ्यायला लावली आणि तू काय अजूनपर्यंत त्यांचं रिपोर्टिंग करत नाही, म्हणून मला ही फायनली आज करून घ्यायची होती. कारण जितक्या वेळेला ही झाडं दिसतील ना त्यांना किचनमध्ये मी खिडकीमध्ये ठेवून दिलेली आणि तितक्या वेळेला मला हे बोलत होते सारखे की कधी लावशील, परत कधी तुला झाडं आणून देणार नाही, असं त्यांचा चालू होता. फायनली मी ही झाडं लावून घेत होती इथं. आणि हा मनी प्लांट पण बघा म्हणजे मस्त मिळालेला मला. हा तसा पण मोठ्या पॉटमध्ये घेतला असताना मी अगोदरच तर त्याची तो जरा कॉस्टली पडत होता मला, म्हणून मी या छोट्या मध्ये आणलेला. आणि मग तो मी घरी येऊन माझ्याकडे होता पॉट, मला माहिती आहे माझ्याकडे एक प्लॅन्टर आहे, मग त्याच्यातच मी लावून देईन म्हणून मग मी काय ते म्हणजे तितके पैसे वाचवले माझ्या आणि छोटंच पॉट घेऊन आलेले मी मनी प्लॅन्टचा. फायनली मी ही झाडं लावून घेतली दोन्ही पण. जितकी एकदम सुकी माती झालेली ना ती पूर्ण ओली करून घेतली, थोडं अगोदर पाणी टाकून पूर्ण ओली करून घेतली ती माती. आणि त्यानंतर मग मी ही ठेवून दिलेली, खिडकीतच ठेवून दिलेली. मी ग्रिलची खिडकी आहे ना हॉलची बाहेरची एका साईडची, त्याच्यातच ठेवून दिलेली. कारण म्हणजे एकदम छोटी पानं होती ना झेड प्लॅन्टची पण, मग बाहेर काही ठेवता येत नव्हती कारण मग कोंबड्या वगैरे आहेत आमच्याकडे, मग त्या म्हणजे पानं पूर्ण त्याची खाऊन टाकतात आणि मग पूर्ण झाडाचीच वाट लागून जाते. म्हणून मग मी ही खिडक्यामध्येच म्हणजे ग्रिलमध्येच ठेवून दिलेली. आणि बघू आता जशी जशी ग्रोथ होईल ना तशी मी तुमच्यासोबत शेअर करीनच. तशी पण याआधी मी मनी प्लांट आणलेली म्हणजे तशी आहेत किचनमध्ये पण आणि बेडरूमच्या खिडकीमध्ये पण मी झाडं लावलेत, पण त्यातल्या त्यात बरीच चांगली म्हणजे ग्रोथ होते. बघू आता अजून काही झाडं आणण्याचा माझा प्लॅन आहे. जसं माझ्याच्यानं होईल ना तसं एक गोष्टी करण्याचं काम माझं चालू आहे. बऱ्यापैकी या महिन्यात मी माझ्या मनाच्या म्हणजे यापुढे व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच ज्या मला वस्तू घ्यायच्या होत्या ना काही म्हणजे वस्तू त्या मी या महिन्यात घेतल्यात. आणि माझी काही छोटी मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा माझा सध्या प्रयत्न चालू आहे. आणि इकडे बघा ही ग्रिलमध्ये मी ठेवून दिली. आता बाहेरच्या खिडकीमध्ये तुम्ही बघत असाल किती धूळ आणि आता धुळीचे दिवस जाम आहेत बघा. आता तुम्ही खिडकीवर काचेवर बघत असाल. आणि हा जो झाड आहे ना सदाफुलीचा जवळजवळ म्हणजे पूर्ण गेलेलाच हा झाड एकदम सुकलेला, पण त्याचे जे बिया पडतात ना त्याच्याने हा एक प्लॅन्ट आलेला आणि कुठं आलेला बघा एकदम कोपऱ्यावर. आणि तो पण म्हणजे आता बऱ्यापैकी ग्रोथ होते त्याची. तर तो पण मी अशा प्रकारे खिडकीत ठेवून दिलेला. आणि त्यानंतर मग मी तयार होत होते बघा. इतकी गरम होते ना की सुट्टे केस ठेवण्याची अजिबातच हिंमत नाही, म्हणून मग मी मस्त असे हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाले आणि पहिल्यांदा केसांची पफ बांधून वेणी घालून घेतली. कारण खूपच गरम होत होता आणि बाहेर पण जायचं होतं, मग एकदम चिडचिड पण व्हायला नको. आणि म्हणून मग मी मस्त अशी वेणीच घालून घेतली. आता वेणीचा तुम्ही बघत असाल वेणी किती माझी मोठी येत होती. एकदम पातळ केस झालेत माझी. आणि असं म्हटलं वेणीच घालावी कारण गरम पण खूपच होत होता. आणि आवळ्याचा ज्यूस काय माझा चालेल पिणं झालं नव्हतं, म्हणून मग मी ते संध्याकाळी घेतलेलं. 2-3च आवळ्या होत्या आणि जवळजवळ ते पण खराब होत चाललेले, म्हणून मग ते पण कव्याच्यापणा दिसायला नको, म्हणून मी चांगलं त्याचा भाग काढून त्याचा व्यवस्थित असा ज्यूस करून घेतला. आणि ते पण ज्यूस पिऊन घेतला. आणि म्हणजे चहा नव्हता घेतला संध्याकाळचा, चहाच्या बदली हा आवळ्याचा ज्यूस घेतलेला. हा ज्यूस वगैरे घेतला आणि संध्याकाळचं म्हणजे कसं काय करायचं तो विचार करत होते मी. हा आवळ्याचा ज्यूस पिता म्हणजे काय घ्यायचा आणि कसं घ्यायचा आणि आल्यानंतर जेवणाचा वगैरे काय करायचा असा माझा चालू होता. ते पण मी तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करीनच. जे हा जो म्हणजे 5-6च्या नंतरचा जे काही घडलं आहे ना ते तुमच्यासोबत मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करीन. कारण बराच अर्धा तासाचा तरी व्लॉग झाला असता आणि इतका व्लॉग बघायला बरे म्हणजे बोर नको व्हायला, म्हणून मग मी ह्या व्लॉगमध्ये काय ते कंटिन्यू केलं नाही. पुढच्या व्लॉगमध्ये ते तुमच्यासोबत मी शेअर करीनच. तर बघा आता इथं माझं आता डोक्यात बरंच काय विचार चालू होते. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते, तेव्हा तुम्हाला पुढचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय.